हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण महाराष्ट्र महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब राजपत्रित पूर्व परीक्षा 2019 दिनांक 24 मार्च 2019 ला झालेली परीक्षा आहे. त्यातील सामान्य क्षमता चाचणी या विषयीचे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील विधाने विचारात घ्या. ए आहे, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे. बी आहे, 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58% आहे. तर सी आहे, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर त्याचं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, ए आणि बी हे दोन्हीही बरोबर आहेत. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, शी बॉक्स असं त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर पहिला आहे, भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारे 2 भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे. पुढचा आहे 2, नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटीची तरतूद मंजूर केली आहे. तिसरा आहे, गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या राष्ट्रदिनी सर्वप्रथम केली होती. आणि चौथा आहे, खालीलपैकी एकही नाही. तर त्याचं चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर त्याचं उत्तर असेल, चुकीचे विधान असेल ऑप्शन नंबर 1, भारताच्या गगनयान महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोच्या 2 भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे हे विधान चुकीचे आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर ए आहे, 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. बी आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही योजना या आंदोलनाचा भाग आहे. सी आहे, मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. आणि डी आहे, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. तर याचं अयोग्य विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. तर त्याचं अयोग्य विधान असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन पर्याय दिलेले आहेत 4.
त्यातला पर्याय क्रमांक जो आहे 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल, म्हणजे अयोग्य विधान असेल सी आणि डी. तर काय आहे सी? तर मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. आणि डी आहे, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2018च्या पद्मभूषण पुरस्काराबाबत जोडा लावा. तर व्यक्ती दिलेली आहे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आहे क्षेत्र. तर व्यक्ती बघून घेऊयात कोणते कोणते दिले त्यांनी. आर नागास्वामी, बी आहे वेद प्रकाश नंदा, सी आहे अरविंद पारिख, डी आहे लक्ष्मण पै. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 ह्याचं अचूक उत्तर असेल. तर बघूयात काय आहे पर्याय क्रमांक 3. तर 3 ए क्रमांक 3 पुरातत्वशास्त्र. आर नागास्वामी आहेत पुरातत्वशास्त्र. बी आहे वेद प्रकाश नंदा यांचं अचूक उत्तर असेल साहित्य आणि शिक्षण. सी आहे अरविंद पारिख, त्याचं अचूक उत्तर असेल कला आणि संगीत. डी आहे लक्ष्मण पै, तर त्याचं उत्तर असेल कला आणि रंगचित्रकला. तर पर्याय क्रमांक जो आहे 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं सांगितलेले आहे. तर एक आहे श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये निवड झाली. दुसरा आहे श्री भंडारी 193 पैकी 183 मते मिळाली. तिसरा असेल 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी एकही नाही. तर आपल्याला चुकीचे विधान शोधायचं आहे. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजेच चुकीचे आहे. तर ए आहे साहित्य अकादमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली आहे. बी आहे संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे. सी आहे त्यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे. डी आहे अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे. तर त्याचं अयोग्य उत्तर म्हणजे चुकीचं उत्तर शोधायचे. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे सी हे चुकीचं उत्तर आहे. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. हे विधान चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधान असत्य आहे? ए आहे मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. बी आहे मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा हे आहे. तर सी आहे दहिसर, पोईसर आणि मिठी नदीचा उगम तुळशी तलावातून होतो. तर याचं अयोग्य म्हणजे असत्य
विधान ओळखायचं आहे. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. दहिसर, पोयसर आणि मिठी नदीचा उगम तुळशी तलावातून होतो. हे त्याचं चुकीचे विधान आहे, म्हणून बरोबर विधान आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे? तर 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे ऑनलाईन आयुर्वेद औषधालय. दुसरा आहे ऑनलाईन आयुर्वेदाविषयीचे मासिक. तिसरा आहे ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन. आणि 4 आहे ई चॅनेल औषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठीचे. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं हे अचूक उत्तर असेल. ई चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठीचे ई चरक हे नावाचे पोर्टल आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. दुसरा आहे बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा RTE 2009. तिसरा आहे एकात्मिक बाल विकास सेवा. चौथा आहे लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बालमजूर आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. पुढचा प्रश्न क्रमांक 11. डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अस्मा जहांगीर. पुढचा प्रश्न क्रमांक 12. डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली आहे? 4 पर्याय आहेत. योगा, कुंभमेळा, रामलीला, छऊ नृत्य. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कुंभमेळा हे त्याचं उत्तर असेल. पुढचा खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे पृथ्वी शिखर परिषद, बी आहे क्योटो प्रोटोकॉल, सी आहे UNFCCC आणि डी आहे रामसर परिषद. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न 14. जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे तारानाथ शेनॉय, दुसरा आहे रोहन मोरे, तिसरा आहे वीर धवल खाडे आणि चौथा आहे अश्विन मेनन. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 रोहन मोरे हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? तर त्याचं 4 पर्याय दिलेले आहेत. गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र. तर त्याचं अचूक उत्तर असेल महाराष्ट्र.
पुढचा प्रश्न क्रमांक 16. बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश या हेतूने करण्यात आली होती. एक आहे लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. दुसरा आहे सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. तिसरा आहे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे. चौथा आहे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे. प्रश्न पुढचा. सतरा. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर एक आहे सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. दुसरा आहे आत्मविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. तिसरा आहे जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. आणि चौथा आहे सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास येणार नाही. तर त्याचं चुकीचे विधान कोणते आहे असं विचारले तर पर्याय क्रमांक 4 आहे सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. क्रमांक 18. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ए आहे नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. बी आहे 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. सी आहे पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर चुकीचे विधान शोधायचे. अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ए. नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे विधान चुकीचे आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे म्हणजेच बरोबर आहे? तर एका साईडला संसदेची निर्मिती, दुसरा आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणूक, तिसरा आहे भारताचा उपराष्ट्रपती आणि चौथा आहे भारताचा महान्यायवादी. आणि दुसरीकडे दिलेले आहेत कलम दिलेले आहेत कलम 81, कलम 54, कलम 64, कलम 76. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारताचा महान्यायवादी कलम 76 हे बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. खालील विधाने लक्षात घ्या. 4 विधाने दिलेली आहेत. ए आहे भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बी आहे उच्च न्यायालयात असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. सी आहे भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. डी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेल्या अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. तर बिनचूक विधान ओळखायचं आहे. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्व. म्हणजे सर्वच विधाने हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? तर
ए आहे मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. बी आहे राज्याच्या प्रतिनिधीचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कार्य म्हणजे कर्तव्य असेल. आणि सी आहे मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल. डी आहे मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ACD. A, C आणि D. ACD हे अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? अमेरिका, जपान, कॅनडा आणि फ्रान्स. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जपान. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतो? तर अनुच्छेद क्रमांक 152, अनुच्छेद क्रमांक 154, तिसरा आहे अनुच्छेद क्रमांक 160 आणि चौथा आहे अनुच्छेद क्रमांक 163. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद क्रमांक 163 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही. कोणते ते ओळखा. ए आहे मुफ्त आणि निपक्षपाती निवडणुका. बी आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. सी आहे अल्पसंख्याकांचे शासन. डी आहे कायद्यासमोर समानता. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त सी अल्पसंख्याकांचे शासन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे. एका साईडला दिले विषय आणि दुसरीकडे आहे संविधानातील सूची. तर विषय आहेत त्यातील ए आहे दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य. बी आहे टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते. सी आहे बँकिंग. डी आहे सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणी. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ABC. हे योग्य आहे. म्हणजे दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य, राज्यसूची, टपाल खाते, बचत खाते, संघसूची आणि बँकिंगची संघसूची. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? तर विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज. 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पर्याय क्रमांक 4 आहे म्हणजे ABCD. म्हणजे विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज या 4ही वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती छत्रपती शाहू महाराजांनी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम
यांनी मुंबईत चालविलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला. 4 पर्याय दिलेले आहेत. नाना शंकरशेठ, भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, नाना शंकरशेठ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? 4 पर्याय दिलेले आहेत. काशीनाथ छत्रे, जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, हरिकेशवजी आणि चौथा आहे कॅप्टन जॉर्ज जर्विस. तर हा प्रश्न रद्द झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर पर्याय आहेत. सदाशिवराव भाऊ बोकील, सदाशिवराव भाऊ साहेब आणि सदाशिवराव बेनाडीकर, सदाशिवराव आठवले. तर त्याचा पर्याय क्रमांक योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 3, सदाशिवराव बेनाडीकर. पुढचा प्रश्न, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश यांचा सहभाग होता? तर पर्याय दिलेले आहेत 4. न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बा.शी. मुंजे, चौथा आहे लोकनायक मा.श्री. अने. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, ABCD. हे 4ही प्रतियोगिता सहकार पक्षात स्थापनेत सहभागी होते. पुढचा प्रश्न, उलगुल नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? संथालोक, सबुदान नागा म्हणजे जादूगार, बिरसा मुंडा वरीलपैकी कोणीही नाही. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ॲलन ह्यूम, हेनरी कॅटन व विल्यम वेडरबर्न. हे पहिल्या अधिवेशनात म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर होते, इंग्रज अधिकारी हजर होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? पर्याय आहेत केसरी, दर्पण, धूमकेतू, राष्ट्रवीर. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, केसरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले? तर 4 पर्याय दिलेले आहेत. भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, हरिभाऊ चव्हाण, मग डोंगरे. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, भास्करराव जाधव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खालीलपैकी कोणते अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते? तर 4 पर्याय दिलेले आहेत. प्रथम 1885, 5वे होते 1889, 20वे होते 1904 आणि 31वे 1915. तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हे 4ही विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावा म्हणून सांगितले. तर एका साईडला दिलेले आहेत मग गो रानडे, गो ग आगरकर, विरा शिंदे, गो ह देशमुख. दुसरीकडे दिले आहे पुणे जमखिंड,
जमखंडी, टेंबू आणि निफाड. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मग रानडे, निफाड. बी आहे गोग आगरकर, वीरा शिंदे, जमखंडी, गोह देशमुख, पुणे. हे त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. अलेक्झांडर हा विद्वानांच्या मते कायम पद्धतीत व्यापी दिसत नाहीत. बी आहे. दुसरा आहे 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. बी आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. आणि चौथा आहे प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. तर बरोबर विधान ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 38 डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या? पंडित रमाबाई, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. तिसरा आहे ताराबाई शिंदे आणि चौथा आहे रमाबाई रानडे. त्याचा पर्याय क्रमांक 2 जो आहे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. पुढचा प्रश्न क्रमांक 39 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना खालीलपैकी कोणी मदत केली? दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास, भूपेंद्रनाथ बसू. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भूपेंद्रनाथ बसू. हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 40 बालविवाह व लादलेले वैधत्व या विषयावर डॅश यांनी लेख लिहिले? बैरामजी मलबारी, बाळशास्त्री जांभेकर, पंडित रमाबाई रानडे. पर्याय क्रमांक 1 बैरामजी मलबारी. पुढचा प्रश्न खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? जुन्नर, मावळ, मेंढा, चंदनगड. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जुन्नर. पुढचा प्रश्न महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, भीमा खोरे. तर त्याचं अचूक उत्तर असेल ऑफकोर्स गोदावरी खोरे. पुढचा प्रश्न 43 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पर्याय क्रमांक आहे 4 पर्याय दिलेले आहेत. 750 किलोमीटर, 850 किलोमीटर, 650 किलोमीटर, 550 किलोमीटर. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 750 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची. पुढचा प्रश्न 44 एका साईडला जोड्या लावत दिलेले आहे. एका साईडला प्राणी आहेत. तर प्राणी गाई, म्हशी, शेळी, मेंढी. आणि ब्रीड आहे मेहसान, गीर, गड्डी, जमुनापुरी. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 गाय आहे गीर, दुसरं बी आहे म्हशीचं मेहसान, शेळी जमुनापुरी आणि मेंढी आहे गड्डी. पर्याय क्रमांक जो 3 आहे हे त्याचं उत्तर असेल. चला आता मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न जोड्या लावा आहे. एका साईडला राज्य दिले आहेत आणि दुसरीकडे
स्थलांतरित शेती नावे दिलेली आहेत. त्याकडे बघूयात काय काय. पश्चिम घाट, मेघालय, मध्य प्रदेश, ओरिसा. आणि शेतीचे नाव सांगितले, स्थलांतरित शेतीचे नाव पेंढा, कुमरी, पोंडू, झूम. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पश्चिम घाट, कुमरी, मेघालय, झूम, मध्य प्रदेश, पेंडा, ओरिसा, पोंडू. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? खोपोली, कोयना, वैतरणा, वरीलपैकी नाही. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कोयना. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे, तर ते शोधायचे. तर एक पर्याय आहेत शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ, अजिंठा. पुढचा आहे अजिंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. तिसरा आहे सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा. चौथा आहे अजिंठा, सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड. त्याचा पर्याय क्रमांक जो दुसरा आहे अजिंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव, हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. एका साईडला धातू दिलेले आहेत, दुसरीकडे खाण उद्योग जिल्हे दिलेले आहेत. तर मॅग्नीज, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाइट. आणि जिल्हे कोणते आहेत? कोल्हापूर, यवतमाळ, भंडारा, उस्मानाबाद. तर त्याचं अयोग्य उत्तर असेल. सॉरी, हा प्रश्न रद्द झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. एका साईडला आहे जलविद्युत केंद्र आणि दुसरीकडे आहे जिल्हे. तर जलविद्युत केंद्र कोणती? भीरा, वीर, भंडारदरा, उजनी. आणि जिल्हे आहेत अहमदनगर, रायगड, सोलापूर, पुणे. योग्य पर्याय आहे दुसरा, भीर आहे रायगड, वीर आहे पुणे, रायगड, भंडारदरा आहे अहमदनगर आणि उजनी आहे सोलापूर. ओके, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी पर्याय क्रमांक 1 जे आहेत त्याचं अचूक उत्तर असेल 11,23,74,333 हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न, एक लिहिलं आहे, वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने म्हणजेच ओजे हे जे वर्तुळ केलेले आहे त्यांनी तर दाखवलेला जिल्हा मुख्यालय बरोबर आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत, पुणे विभाग सातारा, नाशिक विभाग धुळे, औरंगाबाद विभाग औरंगाबाद आणि नागपूर विभाग गडचिरोली.
तर त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. हाही प्रश्न रद्द झालेला आहे. पुढचा प्रश्न,